नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष पवार सर, संचालक ओमकार करिअर अकॅडमी. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मराठी शब्दसंग्रहातील अलंकारिक शब्द या घटकाबद्दल चर्चा करणार आहोत. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काही अलंकारिक शब्द अभ्यासलेले होते. आज इतर अलंकारिक शब्दांच्या बद्दल चर्चा करणार आहोत. अलंकारिक शब्द हा घटक सर्वच स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आणि परीक्षेला हमखास विचारला जाणारा असा हा घटक आहे. आज आपण पाहणारा पहिला शब्द आहे 18 गुणांचा खंडोबा. अर्थात खंडोबाशी संबंधित असे 18 गुणांचा खंडोबा, 16 गुणांचा खंडोबा, 17 गुणांचा खंडोबा असे प्रचलित शब्द आहेत. यामध्ये 18 गुणांचा खंडोबा याचा अर्थ खरं तर सर्व दुर्गुणांनी भरलेला लुच्चा किंवा लबाड इसम, अट्टल सोदा, त्याला आपण 18 गुणांचा खंडोबा असं म्हणतो. किंवा दुसऱ्या अर्थाने जो नेहमी कायमरोगी आहे, दुखणेकरी आहे, अनेक रोगांनी दुःखाने व्याप्त आहे, ग्रस्त आहे, अशा व्यक्तीस आपण 18 गुणांचा खंडोबा असं म्हणतो. किंवा या ठिकाणी 16 गुणांचा खंडोबा, 17 गुणांचा खंडोबा असेही अलंकारिक शब्द आहेत. पुढील शब्द आहे 18 धान्यांचे कडबोळे. 18 धान्य भिजवून केलेला जो पिठाचा एक खाद्य प्रकार आहे त्याला आपण 18 धान्यांचं कडबोळं म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी 18 धान्य एकत्र मिसळली जातात आणि त्याच्यापासून ते पीठ तयार केलं जातं. त्याचप्रमाणे अनेक गोष्टींचं एकत्र मिश्रण झालं असेल तर उपरोधाने आपण त्याला 18 धान्याचे कडबोळे असे म्हणतो. म्हणजे निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टींचं मिश्रण किंवा अनुचित गोष्टींचं मिश्रण झालं असेल तरी सुद्धा आपण 18 धान्यांचे कडबोळे हा शब्द वापरतो. जसं अनावरस अपत्य, भिन्न जातींचा संकर, यास 18 धान्यांचे कडबोळे असे म्हटले जाते. पुढील अलंकारिक शब्द आहे 18 पद्मे वानर. पद्म, पद्मचा अर्थ होतो अब्ज किंवा 100 कोटी. अब्ज किंवा 100 कोटी. अर्थात पद्म हा शब्द जो आहे तो पद्म हा शब्द आपण कमळ अशा अर्थानेही वापरतो. त्याचबरोबर पद्म हा शब्द नागाच्या फणावर जो आकडा असतो त्याला सुद्धा आपण जो 10चा आकडा असतो त्याला सुद्धा त्या नागाच्या फणीवरच्या 10च्या आकड्याला सुद्धा कमळ असं म्हटलं जातं. पण पद्म हा शब्द अर्थातच आपण कोटी आणि त्याच्या पुढे पद्म येतं. म्हणजेच 100 कोटी जे आहेत ह्या 100 कोटीला अब्ज किंवा 100 कोटी यांना आपण पद्म असं म्हणत असतो. तर या ठिकाणी पद्म हा जो शब्द आहे तो या अलंकारिक शब्दामध्ये जो वापरलेला आहे 18 पद्मे वानर, याचा अर्थ होतो तरुणांचा जमाव, टोळी, सैन्य, वानर सेना. पण ह्या शब्दाची उत्पत्ती कोणती? तर रामाला मदत करणारी जी सर्व वानरं होती ती किती होती? 18 पद्मे होती. 18 पद्मे म्हणजे अर्थातच 18 अब्ज वानर होते असं मानलं जातं. आणि म्हणून 18 पद्मे वानर याचा अर्थ एखाद्या तरुणांचा जमाव असेल, टोळी असेल, सैन्य असेल, वानर सेना असेल तर त्यासाठी आपण 18 पद्मे वानर असा शब्द वापरतो. त्या पुढील शब्द आहे 18 पर्वे भारत. आता याच्यामध्ये सुद्धा पर्व हा शब्द आहे. पर्व हा जो शब्द आहे भारताचे मुख्य 18 भाग केले जातात. या प्रत्येक भागाला आपण एक पर्व असं म्हणतो. असे एकूण 18 पर्व आहेत. 18 पर्व म्हणजे अखंड भारत. 18 पर्व याचा अर्थ अखंड भारत म्हणजे अतिशय मोठी आपण त्याला पण भारतीय उपखंड असंही म्हणू शकतो. तर 18 पर्वे भारत म्हणजेच मोठी कंटाळवाणी गोष्ट, लांब लचक कथन किंवा एखादं चराट बोलण्याचं असेल तर त्याला आपण काय म्हणतो? 18 पर्वे भारत. अर्थात या ठिकाणी ज्या वेळेला एखादी व्यक्ती जर अघळ पगळ बोलत असेल, एखादी कंटाळवाणी गोष्ट सांगत असेल तर आपण त्या बोलण्याला 18 पर्वे भारत असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढे आहे 18 बाबू. 18 बाबू म्हणजे लबाड किंवा लुच्च्या लोकांची टोळी. जसं बारबाही हा शब्द आहे तसं 18 बाबू याचा अर्थ लबाड किंवा लुच्च्या लोकांची टोळी. 18 विश्वे दारिद्र्य. अर्थात या ठिकाणी 18 विश्वे हा जो शब्द आहे तो 18 विसवे पासून तयार अपभ्रंशित आहे. 18 विसवे. 18 विसवे
याचा अर्थ होतो 18/20 म्हणजे 18/20. खरं तर जुन्या मापन पद्धतीमध्ये 20 विसवांचा एक रुक्का व्हायचा. 20 विसवांचा एक रुक्का व्हायचा आणि तो एक रुक्का व्हायला फक्त 2च विसवे कमी आहेत. म्हणून 18/20 म्हणजे जवळजवळ पूर्ण दारिद्र्य, आत्यंतिक दारिद्र्य म्हणजे 20 पैकी 18 म्हणजे जवळजवळ पूर्ण दारिद्र्य, आत्यंतिक दारिद्र्य अशा अर्थाने आपण वापरतो. अतिशय दारिद्र्य असेल त्याला पराकोटीचं दारिद्र्य म्हणू शकतो, आत्यंतिक दारिद्र्य म्हणू शकतो. अशा अर्थाने 18/20 दारिद्र्य हा शब्द वापरला जातो. त्याच्यानंतर पुढचा अलंकारिक शब्द आहे अडक्याचा घोडा. आता अडका म्हणजे तुम्हाला माहिती असेल, अडका हे सुद्धा जुन्या मापन पद्धतीमधलं एक एकक आहे. अर्थात तुम्हाला आना वगैरे ह्या गोष्टी माहिती असतील. म्हणजे 4 आणे म्हणजे 25 पैसे, 8 आणे म्हणजे 50 पैसे, 16 आणे म्हणजे 1 रुपया. आता हा जो अडका असतो, तो अडका जो आहे तो अर्धा रुक्का असतो. अर्धा रुक्का म्हणजे अडका. पण आण्याचा 12वा भाग म्हणजे 1 रुक्का असतो. म्हणजे जे तुम्हाला 4 आणे म्हणजे 25 पैसे, त्यातला 1 आना आणि त्याचा 12वा भाग म्हणजे रुक्का आणि त्या रुक्क्यातला अर्धा म्हणजे अडका. म्हणजे अडका हे किती छोटं नाणं आहे बघा. लक्षात येते, अडका म्हणजे अर्धा रुक्का, पण 1 रुक्का म्हणजे आण्याचा 12वा भाग आणि आना म्हणजे आपल्या 1 रुपयामध्ये 16 आणे असतात. त्या आण्याचा 12वा भाग म्हणजे रुक्का आणि अर्धा रुक्का म्हणजे अडका. आता मला सांगा, जर त्या अडक्याला जर घोडा मिळाला, एक अडक्याचा घोडा असेल, तर तो कसा असणार आहे? तर थोडक्या प्रयासाने किंवा हलक्या मोलाने मिळणारी वस्तू. एखादी गोष्ट जर सहज उपलब्ध होत असेल, कमी मोलाने उपलब्ध होत असेल, तर त्याला आपण अडक्याचा घोडा असं म्हणतो. आणि तेच जर अडक्याच्या 3 वस्तू आल्या, तर त्या अतिशय स्वस्त असतील, अगदीच क्षुद्र असतील. त्यामुळे अडक्याचा घोडा म्हणजे थोडक्या प्रयासाने व हलक्या मोलाने मिळणारी वस्तू. तर अडक्यावरचे 3 म्हणजे अतिशय स्वस्त किंवा क्षुद्र. अडणीवरचा शंख. अडणीवरचा शंख याचा जो अर्थ आहे, हा अर्थ आपण शब्दशः म्हणजे अलंकारिक शब्दाचा अर्थ घेताना पण याचा अर्थ उच्चपदी बसलेला मूर्ख बिनअकली अधिकारी घेतो. परंतु याची उत्पत्ती समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, देवपूजेत लागणारा जो शंख आहे, तो शंख आपण एका ठिकाणी ठेवू शकत नाही, कारण त्याचं बुड जे आहे ते गोल असतं आणि त्यामुळे इकडे तिकडे तो सारखा हलत राहतो. आणि म्हणून जर शंखाला देवापुढे ठेवायचं असेल, तर एक बैठक केलेली असते तो शंख ठेवण्यासाठी. तिला अडणी म्हणतात. तिला काय म्हटलं जातं? अडणी असं म्हणतो. शंख हा शब्द आपण व्यवहारात मूर्ख, अशिक्षित माणसाला वापरला जातो. मग जो मनुष्य मूर्ख आहे, बिनअकली आहे आणि मूर्ख बिनअकली असल्या कारणाने त्याला कोठेही ठेवता येत नाही. तुमच्या भाषेत त्याला कुठेही घेऊन जाता येत नाही. कोणत्याही कामी त्याचा वापर करता येत नाही. अशा माणसाला अडणीवरचा शंख असं म्हटलं जातं. आणि अर्थात हे कधी वापरतो? असा माणूस जर वशिल्याच्या जोरावर एखादा हुद्द्यावर बसला, त्याला एखादा हुद्दा मिळाला, तर त्याला सतत डळमळून खाली पडण्याची भीती असते. कारण त्याला आधार कुणाचा असतो? अडणीचा म्हणजे वशिल्याचा आधार असतो. आणि त्यामुळे त्याला खाली पडण्याची सारखी अर्थात त्याला वशिल्याचा आधार असल्यामुळे तो एकदम कसा असतो? बिनधास्त असतो. जर त्याला वशिल्याचा आधार नसता तर तो त्या उच्च ठिकाणी बसला नसता. तसं अडणीवरचा शंख इतर ठिकाणी कामाचा नसतो, पण त्याला अडणीवर ठेवल्यामुळे तो शांत राहतो, बिनधास्त राहतो. त्याप्रमाणे उच्चपदी बसलेला मूर्ख बिनअकली अधिकारी जर असेल, तर त्याला आपण उपरोधाने हा अडणीवरचा शंख आहे. प्रशासनामध्ये जर असा एखादा अधिकारी असेल, की ज्याला अक्कल अजिबात नाही, शहाणपण अजिबात नाही, पण तो उच्चपदी बसलेला आहे, तर त्यास काय म्हटलं जातं? अडणीवरचा शंख असं म्हटलं जातं. पुढील शब्द आहे अडेल तट्टू. अडेल तट्टू हा शब्द आपण अडून बसणारा, हट्ट घेणारा माणूस, अत्यंत हट्टी अशा अर्थाने वापरतो. एखादा जर बुजरा तट्टू असेल, तट्टू म्हणजे घोड्याची एक जात किंवा घोड्याचं पिल्लू समजा. एखादा जर बुजरा तट्टू असेल,
तर तो पदोपदी अडतो, पुढे त्याचं पाऊलच पडत नाही, तो पुढे जातच नाही, चालतच नाही. मग या त्याच्या साम्यावरून जो अत्यंत हट्टी आहे, अडगेपणा करणार आहे, महत्वाच्या वेळेला अडून फुगून बसणार आहे, अशाला आपण काय म्हणतो, अडेल तट्टू असं म्हणतो. अडीच्या दिडी. आता याच्यामध्ये अढीच्या दिडी याचा अर्थ काय होतोय, अढी हा अर्धा शब्दाने वापरलाय आणि दिडी म्हणजे तुम्हाला माहितीये दीड. एखाद्या गोष्टीसाठी जिथे अर्धा रुपया खर्च करणं गरजेचं होतं, तिथे जर तुम्ही ₹1.5 खर्च केला तर साहजिकच ते काय असणार आहे, तो तुमचा उधळेपणा असेल. तुम्ही सरळ हाताने पैसे खर्च करताय असं आपण म्हणू, किंवा अगदी महागाईच्या दराने तुम्ही पैसे खर्च करताय, अर्ध्याच्या ठिकाणी दीड खर्च करताय, आणि म्हणून अडीच्या दिडी याचा अर्थ होतो अव्वाच्या सव्वा, प्रमाणाबाहेर किंवा फाजील. पुढील शब्द आहे अतिरथी महारथी. हा जो अलंकारिक शब्द आहे तो दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. पहिला महारथ अतिरथी, दुसरा महारथी. अतिरथी याचा अर्थ अतिरथ योद्धा. अतिरथ याचा अर्थ काय, तर शत्रूंनी सर्व बाजूनी गराडा घातला असताना जो लढू शकतो त्याला आपण अतिरथ असं म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज असतील, महाराणा प्रताप असेल, शत्रूंनी अगदीच चारी बाजूनी जरी वेढा घातला असेल तरी त्यांचा तो यशस्वीरित्या मुकाबला करतो, त्याला आपण अतिरथ असं म्हणतो. महारथी हा जो शब्द आहे तो कुणासाठी वापरला जातो, तर जो योद्धा 10,000 धनुर्धरांशी, महत्वाचा आहे ही संकल्पना, जो योद्धा 10,000 धनुर्धरांशी एकटा लढतो त्याला महारथी असं म्हटलं जातं. अतिरथी चारी बाजूनी, अगदी 10 बाजूनी आपण म्हणू शकतो, सर्व बाजूनी समजा शत्रूने गराडा घातलेला आहे, अशा शत्रूचा जो यशस्वीरित्या मुकाबला करतो त्या योद्ध्याला अतिरथी असं म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यात असे असंख्य मावळे अतिरथी होते, म्हणून स्वराज्य उभे राहिले असं आपण म्हणतो. महारथी याचा अर्थ जो योद्धा 10,000 धनुर्धरांशी एकटा लढू शकतो त्याला महारथी म्हटलं जातं. आणि याच्यावरूनच अतिरथी महारथी म्हणजे मोठमोठे वीर, एकापेक्षा एक वर चढ, पराक्रमी पुरुष, श्रेष्ठ पुरुष, आपल्या विषयातील फार मोठे तज्ञ असं म्हणतो. बरोबर, अमुक अमुक व्यक्ती त्याच्या विषयात अतिरथी महारथी आहे. महारथी आहे, अतिरथी आहे म्हणजे अतिशय तज्ञ आहे. तज्ञ हा शब्द सुद्धा शुद्ध शब्द नीट लक्षात ठेवा. तर हा एक अलंकारिक शब्द अत्यंत महत्वाचा आहे. पुढे अदत्त. अदत्त म्हणजेच कृपण, चिक्कू, कवडी चुंबक किंवा कुद्रू अशा अर्थाने आपण अदत्त हा शब्द वापरतो. अर्थात दत्त, अदत्त मुळातच फक्त अदत्त जे आहे हे काही देत नाही असा तो अदत्त, ज्याच्या हातातून काहीच सुटत नाही, ज्याच्या हातातून काही दिलं जात नाही, त्याला आपण अदत्त म्हणतो. म्हणजे तो कृपण झाला, चिक्कू झाला किंवा कवडी चुंबक झाला, कद्रू झाला. मी मुद्दाम जास्त शब्द घेतलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला सर्व समानार्थी शब्द सुद्धा समजावे. अदत्त याचा अर्थ ज्याच्या हातून काही दान होत नाही, काही दिलं जात नाही, तो अदत्त. त्यालाच आपण दुसरे शब्द कोणते वापरतो, कृपण, चिक्कू, कवडी चुंबक, कद्रू, हे सर्व त्याचे समानार्थी शब्द आहेत. अदत्त अभ्यर्थन. अदत्त अभ्यर्थन याचा अर्थ, अभ्यर्थन म्हणजे तुमची रक्कम, हक्काची यावयाची राहिलेली रक्कम की जी अद्याप आलेली नाही, तुम्हाला मिळालेली नाही, अशी हक्काची यावयाची राहिलेली जी रक्कम आहे तिला आपण काय म्हणतो, अभ्यर्थन. अदत्त अभ्यर्थन असं म्हटलं जातं. तर अदत्त शिरोमणी किंवा अदत्त शिखामणी. अदत्त म्हणजे कृपण, चिक्कू, कवडी चुंबक. अदत्त शिरोमणी किंवा शिखामणी असंही वापरलं जाऊ शकतं. अदत्त शिरोमणी किंवा अदत्त शिखामणी. तर अदत्त शिरोमणी किंवा अदत्त शिखामणी याचा अर्थ होतो पराकाष्ठेचा कृपण, कवडी चुंबक, अतिशय कंजूस, अशा अर्थाने आपण हे शब्द वापरतो, अदत्त शिरोमणी. त्याच्यानंतर पुढील शब्द महत्वाचा आहे, याच्यावरील परीक्षेला बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात. अनागोंदी कारभार, अनागोंदी जमा खर्च, अनागोंदीचा राजा. याच्यामध्ये महत्वाचा शब्द जो आहे तो अनागोंदी आहे. याची व्युत्पत्ती आपण समजून घेणं गरजेचं आहे. अनागोंदीचा संबंध अर्थातच विजयनगरच्या साम्राज्याशी आहे.
तुंगभद्रा नदीच्या उत्तर काठावर असलेलं आनेगुंडी नावाचं जे नगर आहे हे विजयनगरच्या साम्राज्याची राजधानी होती. अर्थात विजयनगरच्या साम्राज्याच्या दक्षिण काठावर परत ती राजधानी हम्पी ही विजयनगरची राजधानी होती. त्याच्यानंतर परत विद्यानगरी, विजयनगरी अशी त्या राजधानीची ठिकाणं होती. त्यातलंच एक आनेगुंडी हे त्यांच्या उत्तर काठावरचं विजयनगरच्या साम्राज्याचं राजधानीचं ठिकाण होतं. आणि मग हे विजयनगरचं जे राज्य आहे ते त्यावेळेला दक्षिण हिंदुस्थानात खूप मोठ्या प्रमाणावर पसरलेलं असं विजयनगरचं साम्राज्य होतं. आपण इतिहासामध्ये ते पाहिलेलं आहे. प्रचंड मोठं साम्राज्य असल्यामुळे इथले राजे आपण या सर्व हिंदुस्थानचे मालक आहोत, या सर्व हिंदुस्थानचे राज्य आहोत आणि इतर राज्य आपले मांडलिक आहेत अशी कल्पना करायचे आणि त्यांच्याकडून खंडणीच्या रूपाने मोठमोठ्या रकमा जमा करायचे. आणि मग त्याच्यानंतर ते काय व्हायचं, जो हिशोब ठेवला जायचा किंवा त्याचा जमा खर्च ठेवला जायचा त्याच्यामध्ये भपकेदारपणे ह्या सगळ्या गोष्टी ते जमेच्या बाजूला दाखवायचे की ज्या वेगवेगळ्या मोठमोठ्या रकमा त्यांनी खंडणीच्या रूपात आणलेल्या आहेत. आणि मग खर्च दाखवताना तेवढ्याच रकमा ज्यांच्याकडून खंडणी घेतलेली आहे त्यांच्या नावावर नजराने, देणग्या, आहेर अशा भपकेदार स्वरूपात दाखवल्या जायच्या. म्हणजे थोडक्यात त्या कारभारामध्ये विश्वासार्हता नव्हती, त्या कारभारामध्ये गोंधळ होता. आणि त्याच्यावरून लक्षात ठेवा, या आनेगुंडी नावावरून अनागोंदी हा शब्द आलेला आहे. आणि मग ज्या वेळेला कारभारामध्ये व्यवस्थितपणा नसतो, विश्वास अर्हता नसते, त्याचा ताळेबंद नीट लागत नाही, अशा वेळेला त्या कारभाराला पण अनागोंदी कारभार म्हणजेच अव्यवस्थित कारभार, अनागोंदी जमा खर्च म्हणजे अव्यवस्थित जमा खर्च की ज्याचा हिशोब आपल्याला नीट देता येत नाही, त्यास आपण अनागोंदी जमा खर्च असं म्हणतो. किंवा अनागोंदीचा राजा की ज्याला पुढचा मागचा काही विचार नाही, मागितलेली वस्तू विचार न करता देणारा भोळा साम किंवा गबाळा, अशा व्यक्तीसाठी आपण अनागोंदीचा राजा हा शब्दसमूह वापरत असतो. त्याच्यानंतर पुढील शब्द आहे अनादी सोयरा. पुढील शब्द आहे अनादी सोयरा. आपल्याला माहिती आहे अनादी हा जो शब्द आहे, अनादी हा शब्द आपण परब्रह्म अशा अर्थाने वापरतो. अनादी याचा अर्थ नाही आधी ज्याच्या कोणी असा तो, म्हणजे आरंभरहित, उत्पत्तीरहित. ईश्वरासाठी किंवा परमेश्वरासाठी, परब्रह्मासाठी आपण अनादी हा शब्द वापरतो. अनादी, अनंत, प्रगटली, भवानी असं आपण म्हणतो. अनादी याचा अर्थ ज्याच्या आधी कोणी नाही असा तो, किंवा ज्याचा आरंभ आपल्याला सांगता येत नाही, ज्याच्या आरंभ काळाचा थांग नाही तो, म्हणजे तो चिरंतन. मग असा अनादी सोयरा कोण असणार आहे, तर अनादी सोयरा म्हणजेच ईश्वर असणार आहे. कुणाच्या मुळाचा किंवा कुणाच्या आरंभ काळाचा आपल्याला थांग पत्ता लागत नाही, तर ईश्वराचा. अनादी आणि अनंत, ज्याला अंत नाही असा तो म्हणजेच ईश्वर, ज्याच्या आरंभ काळाचा थांग लागत नाही असा तो चिरंतन असणारा सुद्धा ईश्वर. त्यामुळे अनादी सोयरा हा शब्द आपण ईश्वर अशा अर्थाने वापरत असतो. त्याच्यानंतर पुढे आहे अपसव्य विद्येचे विद्यार्थी. अपसव्य, सव्य, पसव्य हे शब्द तुम्ही ऐकलेले असतील. अर्थात अपसव्य याचा अर्थ उजव्या हाताने लिहिणारा. खरं तर सव्य साची हा शब्द तुम्ही ऐकला असेल. सव्य साची, सव्य साची म्हणजे दोन्ही हाताने लिहिणारा. इंग्लिश मध्ये त्याला आपण एम्बीडेक्स्ट्रस असं म्हणतो, एम्बीडेक्स्ट्रस. आणि मग अपसव्याचा अर्थ उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे लिहित जाणारा. अपसव्य विद्येचे विद्यार्थ्याचा अर्थ उलट्या बाजूने, म्हणजे उजवीकडून डावीकडे लिहिणारे. अर्थात मुसलमान लोक जे आहेत ही उर्दू भाषा उजवीकडून डावीकडे लिहितात. आपण आपली जी देवनागरी लिपी आहे ही देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहितो. त्याच्या उलट हे अपसव्य विद्येचे विद्यार्थी उलट्या बाजूने म्हणजे उजवीकडून डावीकडे लिहितात. अशा मुसलमान विद्यार्थ्यांना किंवा उर्दू भाषा लिहिणाऱ्या लोकांना आपण अपसव्य विद्येचे विद्यार्थी असं म्हणत असतो. त्याच्या पुढील शब्द आहे अब्दी गजार. अब्दी गजार मध्ये अब्दी हा जो शब्द आहे, अब्दी कोणाचा समानार्थी शब्द आहे, तर समुद्र, महासागर,
अशा अर्थाने आपण अब्दी हा शब्द वापरतो. गज म्हणजे हत्ती, अशा समुद्रातल्या हत्तीसारखा प्रचंड, अशा अर्थाने आपण अब्दी गजाळ हा शब्द वापरतो. प्रचंड मोठा, समुद्रातल्या हत्तीसारखा मोठा असा अर्थ असेल तर त्याला अब्दी गजाळ असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढे आहे अभ्रछाया. अभ्रछाया आपल्याला माहिती आहे की अभ्र म्हणजे ढग, आणि ढगाची सावली जी आहे ही तात्पुरती असते, क्षणभंगूर असते, आणि त्यामुळे अभ्रछाया याचा अर्थ होतो क्षणभंगुरता. त्याच्यामध्ये अभ्र याचा अर्थ ढग. ढगाची सावली किती वेळ थांबते? काही क्षणभरच थांबते. ढग पुढे धावत जातात, सावली पुढे पुढे सरकत राहते. त्यामुळे आयुष्यातली जी क्षणभंगुरता आहे त्याला आपण अभ्रछाया हा अलंकारिक शब्द वापरतो. आणि शेवटचा शब्द आहे अमन चमन. अमन म्हणजे आपल्याला माहिती आहे, अमनचे खरं तर दोन अर्थ होतात. अमन म्हणजे मनरहित, निर्विकार. ईश्वर अमन आहे असं आपण म्हणतो, म्हणजे निर्विकार आहे, बरोबर. आणि अमनचा दुसरा अर्थ शांती, अशा अर्थाने आपण वापरतो. आणि त्यामुळे अमन चमनचा अर्थ शांती, समृद्धी, वैपुल्य, मुबलकपणा. म्हणजे ज्या ठिकाणी अमन चमन आहे याचा अर्थ शांती पण आहे, आणि चमन हा त्याचा यमक जुळणारा शब्द आपण समृद्धी, अर्थात शांतीशिवाय समृद्धी येत नाही. घरात शांती नसेल तर समृद्धी असू शकत नाही. या दोन्ही एकमेकींच्या सख्या आणि जुळ्या बहिणी आहेत. शांती असेल तर समृद्धी येते. त्यामुळे शांती, समृद्धी, वैपुल्य, मुबलकपणा अशा अर्थाने आपण अमन चमन हा अलंकारिक शब्द वापरत असतो. तर अशा पद्धतीने या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण आज काही महत्वाचे असे अलंकारिक शब्द पाहिलेले आहेत. अर्थात ही अलंकारिक शब्दांची आपली मालिका अशी चालू राहील. त्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ व्यवस्थित पहा. त्यातले बरेच शब्द तुमच्यासाठी अतिशय नवीन असतील याची मला खात्री आहे. अशा शब्दांच्या किंवा अगदी सर्व शब्द प्रत्येक विद्यार्थ्याने वहीत लिहून ठेवावे तसे आहेत. कारण तुम्हाला हे सर्व शब्द एकाच पुस्तकामध्ये कुठेही सापडणार नाहीत, किंवा जे स्पर्धा परीक्षांचे संदर्भ ग्रंथ आहेत त्या पुस्तकांच्या मध्ये ते सापडणार नाहीत. त्यामुळे अतिशय महत्वाचा असा शब्दसाठा मी तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी याचा नक्की फायदा करून घ्या. ओमकार अकॅडमीच्या माध्यमातून अनेक स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन बॅचेस चालू आहेत. त्याचाही तुम्ही तुमच्या यशासाठी निश्चित योग्य असा वापर करून घेऊ शकता. सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शुभेच्छा, यशासाठी शुभेच्छा. धन्यवाद.